बाळाला खूप खोकला झाला आहे, कोणतं कफ सिरप वापरू? किंवा बाळाच्या छातीतून घरघर आवाज येत आहे, बाळाला वाफ देऊ का? असे प्रश्न अनेक पेरेंट्स विचारतात. तुमचाही हाच प्रश्न आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नक्की मिळेल. चला तर मग सुरू करूयात. नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे. मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा. आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बालक यांच्या वेगवेगळ्या समस्या आणि त्यावरील उपाय घेऊन येत असतो. अनेकदा पेरेंट्स कंप्लेंट करतात की त्यांच्या मुलाला खूप जास्त खोकला आहे, तर कोणतं कॉफ सिरप द्यायचं? मेडिकलमधून एखादं कॉफ सिरप घेऊन देऊ शकतो का? तर बाळाच्या खोकल्याचे वेगवेगळे प्रकार असतात, शिवाय या खोकल्यांचे कारणही वेगवेगळे असू शकतात. तर आपल्याला सगळ्यात आधी त्याचा प्रकार कोणता आहे आणि त्याचं कारण कोणतं आहे हे शोधलं पाहिजे, तरच आपण त्याला औषध देऊ शकतो. बाजारामध्ये कॉफ सिरप वेगवेगळ्या प्रकारचे मिळत असतात. काहीमुळे त्यांचं कॉफ स्टिम्युलेशन बंद होतं, म्हणजे ते कॉफ सिरप बाळाच्या ब्रेनवरती ॲक्ट करतात आणि जिथून कॉफ प्रोड्यूस होतो, म्हणजे खोकला निर्माण होतो, तिथे ते काम करतात, जेणेकरून त्यांना खोकलाच होणार नाही. आणि दुसरे कॉफ सिरप असे असतात की जे बाळामध्ये जो खोकला किंवा जो म्युकस कफ तयार झालेला असतो तो पातळ करून तो बाहेर काढण्याचं काम करत असतात. समजा जर अशा बालकांमध्ये आपण कॉफ स्टिम्युलेशन कमी करण्याचं कॉफ सिरप दिलं, तर बाळामध्ये हा बडका तर असेल किंवा हा कॉफ तर असेल, परंतु त्यांच्या CNS म्हणजे ब्रेनमध्ये ते स्टिम्युलेशन कमी करणारा औषध दिल्यामुळे तो खोकला बाहेर पडणार नाही. तुम्हाला तर वाटेल की बाळ खोकत नाहीये, परंतु तो कफ त्याच्या आतमध्येच साचला जाईल आणि पुन्हा त्याचं इन्फेक्शन जास्त वाढू शकतं. त्यामुळे कॉफ सिरप नेहमी आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्या. कधीही ओव्हर द काउंटर म्हणजे मेडिकलमध्ये जाऊन एखादं कॉफ सिरप घेऊन आपल्या बाळांना देऊ नका. दुसरी गोष्ट अनेक पालकांमध्ये मी बघितली आहे, ते म्हणजे त्यांच्या बाळाचा घरघर आवाज यायला लागला तर ते बाळाला नेब्युलायझरनी वाफ देतात. आता यामध्ये कोणतं औषध वापरतात? तर मेडिकलमधून जेही औषध मिळेल ते वापरतात. परंतु बाळाला नेब्युलायझेशनची गरज ही त्याच्या छातीमधून एक वेगळ्या प्रकारे आवाज येतो, त्याला व्हीजिंग असं म्हणतात किंवा कधी कधी क्रेपिटेशन्स असं म्हणतात, तेव्हाच आपण हा नेब्युलायझर वापरू शकतो. केवळ आपल्याला बाहेर घरघर आवाज येतोय म्हणून आपण नेब्युलायझर वापरू शकत नाही. तर आपल्या डॉक्टरांकडे जाऊन त्याची छाती चेक करून घ्या, त्यामध्ये तसा आवाज येतोय का हे बघा आणि तरच नेब्युलायझर वापरा. नेब्युलायझरची मिळणारी औषधंही वेगवेगळ्या प्रकारची असतात. यामध्ये काही औषधं ही त्यांची श्वासनलिका थोडीशी रुंद करून मोठी करण्यासाठी असतात. ही औषधं व्हीजिंगमध्ये, अस्थमामध्ये उपयोगी असतात. दुसरी औषधं असतात ती म्हणजे तो जो कफ असतो, म्युकस असतो, तो बाहेर काढण्यासाठी असतात. तर या दोन्हीमधला फरक समजावून घेऊन डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आपण बाळांना नेब्युलायझेशन देऊ शकतो. तिसरा प्रश्न असतो की मग बाळांच्या मध्ये घरघर आवाज का येत आहे, मग तेव्हा करायचं तरी काय? तर बाळांमध्ये अनेकदा घरघर आवाज येत असतो कारण बाळांची श्वासनलिका ही लहान असते. त्यामुळे थोडंसं जरी कॉन्स्ट्रिक्शन झालं तरी त्यामधून हवा जात असताना तिथे घरघर आवाज येऊ शकतो. थोडंसं जरी नेझल ब्लॉकेज झालं तरी सुद्धा हा आवाज येऊ शकतो. याशिवाय बाळं नेझल ब्रीदर्स असतात, नोज ब्रीदर्स असतात, म्हणजे ते फक्त नाकातून श्वास घेऊ शकतात. त्यामुळे नेझल ब्लॉकेज थोड्या जरी प्रमाणात झालं तरी त्यांना घरघर आवाज येऊ शकतो. अशा वेळी आपण काय करू शकतो? तर यावेळी आपण नेझल सलाईन ड्रॉप्सच्या मदतीने ते थेंब नाकामध्ये टाकू शकतो आणि म्युकस सकरणी आपण त्यांच्यामधले सिक्रिशन्स बाहेर काढू शकतो. याशिवाय कोणते डेंजरस साईन्स आहेत जेव्हा आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे? तर ह्या घरघर आवाज किंवा कॉफ हा फीवर सोबत असेल किंवा त्यांची श्वसनाची गती वाढलेली असेल किंवा त्यांची छाती उडत असेल, याशिवाय छातीमध्ये खड्डे पडत असतील किंवा बाळ काहीच खात नसेल,
किंवा बाळाला झटके येत असतील, उलट्या किंवा जुलाब होत असतील तर मात्र आपल्याला लवकरात लवकर नजीकच्या डॉक्टरांकडे जाऊन सल्ला घ्यायचा आहे. तर अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.